चलो ओके से कोणता चॅप्टर चालू आहे सांगा बरं जरा आपला काय पाहतो आपण फाउंडेशन मध्ये माहिती असणं गरजेचं आहे ना टॉपिक पाहत आहोत आपण रेशो अँड पर्सेंटेज आपण सध्या रेशो काढायचं पाहिलंय पर्सेंटेज चेंज कसा फाइंड करायचा ते पण पाहूया आपण पण सध्या तरी रेशो कसे फाइंड करायचे फ्रॉम द गिवन फॉर्म्युला राईट तर दिलेला फॉर्म्युला प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगवेगळा असू शकतो मी सध्या डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युले वापरायला देतो की असा फॉर्म्युला असल्यानंतर तुम्ही रेशो कसा फाइंड करणार राईट ओके सो काल काय प्रॉब्लेम दिले होते दोन दिले बघू हे आहेत का तर पॉवरचा रेशो काढायचा होता P1 बाय P2 1:18 आले का बघा बरं सर्वांचं P1 बाय P2 इज 1/18 आले का सर्वांचं यस आणि सेकंड वन जो आहे आपल्याला Y2 बाय Y1 काढायचं होतं लक्षात घ्या Y2 बाय Y1 Y2 बाय Y1 काढायचं होतं दिस विल बी 8:1 8:1 चला करेक्ट आला असेल तर यस टाइप करा सर्वांनी Y1 बाय सॉरी Y2 बाय Y1 काढायचं आपल्याला 8:1 येतं ज्याचं की आन्सर P1 बाय P2 काढायचं होतं दॅट इज 1/18 राईट ओके व्हेरी गुड बाकीच्यांनी बाकीचे यस ओके ठीक आहे बघा आता अजून प्रॉब्लेम करणार आहोत आपण की तुम्हाला शॉर्ट मध्ये आता रेशो द्यायचे लक्षात आले का बघा बरं एक प्रॉब्लेम करूया अजून त्याला पण थोडंसं डिफिकल्ट किंवा वेगळ्या पद्धतीने पाहूया की सपोज वन फॉर्म्युला x इज इक्वल टू किंवा टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेऊया म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले प्रत्येक चॅप्टर मधले आहेत तुम्हाला जे फिजिक्स मध्ये पुढे होणार आहे ते प्रत्येक चॅप्टर मधले फॉर्म्युले आहेत 2π√L/g याला म्हणतात टाइम पिरियड कॅपिटल T जे आहे ते टाइम पिरियड असतं L म्हणजे लेंथ असतं आणि G माहिती आहे का तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे फॉर्म्युले त्या चॅप्टर मध्ये होते तेच म्हणतोय मी तुम्हाला फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये पुढे फक्त फॉर्म्युले चेंज होते मेथड सेम होईल सो फाइंड आउट रेशो ऑफ टाइम पिरियड when length becomes half and G becomes twice बघा find out ratio of time period that is T1 by T2 if length becomes half and G become twice चलो come on everyone एकदम बेसिक पासून सुरुवात केलोय तुम्हाला नक्कीच याची 100% मदत होणार आहे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुमचे फिजिक्सचे चॅप्टर सुरू होतील तेव्हा T1 बाय T2 काढायचंय तर आपण शॉर्ट मेथड नुसार आता बघणार आहोत L वरी आहे G खाली आहे बरोबर आहे सो T1 बाय T2 इज इक्वल टू L1 L वरी आहे म्हणून L1 बाय L2 आणि G खाली आहे म्हणून काय लिहायला पाहिजे
G2 बाय G1 हे बरोबर आहे का चूक आहे सांगा मला. बरोबर आहे का चूक आहे याच्यामध्ये चेंज करावा लागेल. बरोबर आहे. T1 बाय T2 is L1 बाय L2 into G2 बाय G1. याच्यामध्ये हे करेक्ट आहे का काही चेंज करावं लागेल सांगा बरं. राईट आहे. बर मी काल एक तुम्हाला फॉर्म्युला दिला होता P is equal to I square R ज्याचं की आन्सर मी आताच सांगितलं. बरोबर आहे. मग तिथं तुम्ही P1 बाय P2 ला I1 बाय I2 लिहिलात का I1 स्क्वेअर बाय I2 स्क्वेअर लिहिला. P1 बाय बघा कम्पेअर करून दाखवतोय तुम्हाला म्हणजे लक्षात राहते. इथल्या इथं सांगू शकतो मी पण कंपॅरिझन करतोय की P1 बाय P2 लिहित असताना आपण काय लिहिलं I1 चा स्क्वेअर अपॉन I2 चा स्क्वेअर म्हणजे याची जेवढी पॉवर आहे तेवढी याची जेवढी पॉवर आहे तेवढी. मग इथे पॉवर आहे का नाही. L ला पॉवर आहे का नाही आहे कारण L कशामध्ये आहे रूट मध्ये आहे. मग जी पण रूट मध्ये आहे हे सुद्धा काय लिहायला पाहिजे मी रूट मध्ये लिहायला पाहिजे. किंवा रूट म्हणजेच काय सांगा बरं. रूट म्हणजेच पॉवर किती असते स्क्वेअरच्या ऐवजी याला आपण असं लिहू शकता याचा पॉवर जो आहे L बाय G त्याचा पॉवर किती लिहितो हाफ त्याला स्क्वेअर रूट मध्ये लिहितात. समजलं का बरोबर. रूट मध्ये आहे म्हणून आपल्याला रूटला प्रोपोर्शनल घ्यावं लागेल डायरेक्ट नाही. त्याचा रूट आहे त्याच्यामुळे हे तर काय नाही हे कॉन्स्टंट आहे हे कॅन्सल होत असतात. समजलं का बघा हा पॉइंट. बाकी तुम्ही करू शकता. इथपर्यंत समजलं का बघा. रूट घ्यायचं याला. सो आता काय येणार आहे आता काय येईल सांगा मला. L2 इज इक्वल टू काय येणार याच्यावरून लेंथ बिकम हाफ. L2 is equal to L1 by 2 half of L1 आणि G become twice म्हणल्यानंतर G2 is equal to 2G1. मग इथे ठेवून देऊया रूट ऑफ L1 L2 ला ठेवलं L1 by 2 G2 ला ठेवलं 2G1 अपॉन G1. G1 G1 कॅन्सल. मी सांगितलंय कालच की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर असल्यावर कुठे जाते हे वर जातं न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे वर जाणार न्यूमरेटरला. दिस विल बी 2 हे L1 बाय L1 कॅन्सल. इथं पण 2 आहे G1 बाय G2 कॅन्सल. हे रूट मध्ये 2 into 2 किती येणार आणि 4 चा रूट किती येतो. सो T1 बाय T2 इज इक्वल टू 2 येणार किंवा यालाच 2 बाय काय लिहितात रेशो 1. म्हणजे तर फायनल आन्सर आपलं 2 इज टू काय यायला पाहिजे 1. व्यवस्थित बघा बघा याच्यानुसार फक्त फॉर्म्युले चेंज होतील याच्या पुढे फक्त फॉर्म्युले बरोबर दिसत नाही. जास्त ब्राईटनेस झाले का 2n कुठे रे बाबर. आता बेटर आहे का आधीच चांगलं होतं का असं चांगलं दिसतं जरा का आधीच चांगलं होतं. कुठे 2n सृष्टी
2n नाही ते 2 पाय आहे, 2 पाय आहे. त्याचा मी ओरिजिनल फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, टाइम पिरियडचा फॉर्म्युला. मी इथून झूम करण्यापेक्षा तुम्ही मोबाईल वरून झूम करू शकता ना तुमचा. बरं, मी इथून झूम, मला जरासा बोर्ड जास्त लागतो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. बरं, आता बघा बरं क्लिअर आहे का? चला, लिहून घेतलात का? ओके, आता तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आता न चुकता बघा, सर्वांना आलं पाहिजे बघा व्यवस्थित. फॉर्म्युला मी दिलेला आहे, x इज इक्वल टू a स्क्वेअर बाय b क्यूब आहे. फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a स्क्वेअर बाय b क्यूब. फाइंड द रेशियो ऑफ x1 by x2 if a becomes twice, b becomes twice. a पण ट्वाइस झालेला आहे आणि b पण ट्वाइस झालेला आहे. फॉर्म्युला x इज इक्वल टू a स्क्वेअर अपॉन b क्यूब आहे. चला, फाइंड करायचंय. ओके, राइट. राइट. किती पण यायला x1 बाय x2 काय येणार सांगा मला. आता हे यायले का सर्वांना? डायरेक्ट लिहिता x1 बाय x2. वर a आहे, मग a1 बाय a2 लिहायचं का a2 बाय a1 लिहायचं? a1 बाय a2 लिहायचं, पण a1 बाय a2 चा काय आहे? स्क्वेअर आहे, असं पण लिहू शकतो तुम्ही. राईट, a1 चा स्क्वेअर अपॉन a2 चा स्क्वेअर लिहिण्यापेक्षा a1 बाय a2 चा काय लिहिलं मी? स्क्वेअर. इनटू b डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे? खाली म्हणल्यावर इनव्हर्सली लिहितो, वर म्हणल्यावर डायरेक्टली. मग b1 बाय b2 लिहायला पाहिजे का b2 बाय b1? b2 बाय b1. आणि त्याचा पॉवर किती? q आहे. आता a बिकम ट्वाइस म्हणल्यानंतर a2 इज इक्वल टू काय लिहिणार मी? 2a1. b बिकम ट्वाइस म्हणल्यानंतर b2 इज इक्वल टू 2b1. सो a1 बाय a2, a1 बाय a2 ला लिहिलं जर मी 2a1, याचा स्क्वेअर करायचा आहे. b2 ला जर मी लिहिलं 2b1,
अपॉन b1 याचा क्यूब करायचंय. हे a1 कॅन्सल, 1/2 चा स्क्वेअर आणि 2/1 चा हे पण कॅन्सल होईल क्यूब. 1/2 चा स्क्वेअर 1/4 येईल. 2/1 चा स्क्वेअर 2 चा क्यूब 8/1. हे जे येणार आहे आन्सर 2:1 इज अ फायनल आन्सर. 2:1 क्यूब स्क्वेअर चा स्क्वेअर घेतला. चलो अब थोड़ा डिफिकल्ट करेंगे प्रॉब्लम हम. हेलो, वेरी गुड. ओके, ओके. सेम एक्झाम्पल आहे बघा. आता एकदा बेसिक क्लिअर झाल्यानंतर आता बघा प्रॉब्लेमला कशाही पद्धतीने मॉडिफाय केल्यावर काय फरक पडतो आपल्याला. सेम एक्झाम्पल आहे, सेम फॉर्म्युला वापरायचंय. आपल्याला दिलंय ए इन्क्रीज्ड बाय 2 टाइम्स आणि बी बिकम्स 2 टाइम्स. ये increased by 2 times and B becomes 2 times. दोन्ही सेम आहे का वेगवेगळा आहे? पहिला क्वेश्चन माझा. वेगवेगळा आहे. बघा लक्षात घ्या, जेव्हा A becomes 2 times म्हणलं की आपण डायरेक्ट लिहितो A2 is equal to 2:1. म्हणजे बघा तुमचे जे मार्क आहेत, तुमचे जे मार्क आहेत, समजा तुम्हाला 100 पैकी एक्झाम्पल घेतोय, वाईट वाटून नका देऊ. तशी करोना ढकल पास बॅचे, त्याच्यामुळे मार्क आपल्याला काही अजून करता येतील. जर मी तुम्हाला म्हणलं की बाबा पहिल्या टेस्ट मध्ये तुम्हाला 20 मार्क्स होते आणि आता तुमचे मार्क डबल झाले, तर किती मार्क होतील सांगा बरं. किती मार्क होतील? हा सृष्टी, यस, 40 मार्क्स होतील. 20 चे डबल झाले, 40 मार्क्स होतील. पण मी जर आता तुम्हाला असं म्हणलं तुमचे मार्क दुपटीने वाढले आहेत, इनक्रीज्ड बाय 2 टाइम्स, तुमचे मार्क डबल झाले नाही, तुमचे मार्क डबलने वाढले. म्हणजे पहिल्यांदा किती होते? 20 होते, 20 च्या डबल 40, 40 न वाढलेत म्हणजे आता किती मार्क झाले तुमचे? 20 प्लस 40 म्हणजे टोटल मार्क किती झाले आता? 60. म्हणून बिकम्स आणि इन्क्रीज्ड बाय मध्ये हा फरक आहे. ये इन्क्रीज्ड बाय 2 टाइम्स म्हणजे A2 जो आहे तो A1 मध्ये 2A1 मिसळायचंय, म्हणजेच किती होणार? 3A1. and B becomes 2 times म्हणजे B2 is equal to काय होणार? डायरेक्टली हा काय झालेला आहे? B1. आता काढा बरं रेशो. मग आता रेशो काढता आला पाहिजे. मी आता डायरेक्ट प्रॉब्लेम चेंज करून दिला, फक्त एवढं सांगितलं तुम्हाला. यस, काढा रेशो. आता किती येते? प्रॉब्लेम मध्ये डिफरन्स कळला का? मला या प्रॉब्लेम मध्ये काय सांगायचं नेमकं तुम्हाला हे समजलं असेल की इन्क्रीज्ड बाय म्हणजे वर्ड मध्ये फरक आहे. किती आला रेशो? ओके,
बघा परत एकदा करून दाखवतो मी, अडचणीत आहेत असं वाटायला मला परत. x1 बाय x2 इज इक्वल टू a1 बाय a2 चा स्क्वेअर आला पाहिजे आणि b2 बाय b1 चा क्यूब आला पाहिजे. इथे a1 स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर, b ला क्यूब आहे म्हणून क्यूब, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून a1 वरती, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून b2 वरती. तर बघा a1 बाय a2 लिहित असताना मी a1 ला a1, a2 ला 3a1 लिहिणार आहे कारण a2 3a1 झाला. याचा स्क्वेअर इंटू b2 आहे 2b1 अपॉन b1 याचा क्यूब आहे 1/3 चा स्क्वेअर करायचे आणि इंटू 2/1 चा क्यूब करायचे. हे 1/9 होतं आणि हे 2/1 चा क्यूब 8/1. that is 8:9 is your final answer. 8:9 is your final answer. आलं उगा आलं आलं करू नका, उत्तर टाका की. बर ठीक. Okay, we will take one more example for root. रूट साठी एक एक्झाम्पल घेऊया आणि नंतर पर्सेंटेज कडे जाऊया आपण थोडंसं. रूटचे एक एक्झाम्पल जमते का बघा. आता भरपूर सारे एक्झाम्पल घ्यायलोय तुम्हाला प्रॉब्लेम करण्यासाठी. हेच डबल तुम्ही लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिस करा. मात्र प्रॅक्टिस कंपल्सरी लागणार आहे. मला माहिती आहे हे थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे विद्यार्थ्यांना, पण तुम्ही प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस न करता, आता 11वी-12वीचा सिलेबस असं नका समजू की मी इथे शिकवलं म्हणजे तुम्हाला ते सोपंच जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं काहीतरी डिफिकल्टी येत असणार. त्यामुळं प्रॅक्टिस करत चला. याच्यासाठी मी बुक पण सांगितलं. ज्यांना बुक अवेलेबल नाही किंवा नसेल घ्यायचं तरी मी जेवढे क्लासमध्ये प्रॉब्लेम घ्यायलोय तेवढे इनफ आहेत. फक्त तुम्ही त्यांची प्रॅक्टिस करा. Okay, we will take one more example. X is equal to root f by k आहे फॉर्म्युला. X is equal to root f by k. अजून तुमच्या हा याच्यामधलाच फॉर्म्युला आहे, पण आता त्या फॉर्म्युलाकडे जास्त नका जाऊ. ते फॉर्म्युले होत जातील तुम्हाला वेळेनुसार. Okay, x is equal to root f by k. F increased by 3 times. F increased by 3 times. K becomes 4 times. K becomes 4 times. F increased by 3 times. फिजिक्स साठी बुक आपल्याला एररलेस वापरायचंय. पूर्ण चॅप्टर जे आहेत फिजिक्सचे प्रॉब्लेम साठी एररलेस बुक वापरायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की हे एक लेवल 1 च बुक आहे विद्या भारती. हे केमिस्ट्रीचं आहे पण फिजिक्सचं पण असंच येईल. जर तुम्हाला 11-12 सांगतोय मी, फाउंडेशन साठी बुक नाहीत बरे. फाउंडेशन मी सांगितलंय फाउंडेशन मध्ये काय होणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता आपण चॅप्टर लगेच सुरू करायला पाहिजे
हे फाउंडेशन प्लस चॅप्टर होतात तुम्हाला, तर लगेचच अशा विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचंय मला. बघा, जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ज्यांचं फिक्स आहे, म्हणजे कशा पद्धतीने कोर्स करायचंय, कुठे करायचंय, कोणती साईड घ्यायचंय, या म्हणजे तुम्ही जर आधी जर फिक्स केला तर तेवढा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नाही केला तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. बट काही विद्यार्थ्यांना जर समजा वाटतच असेल की बाबा रे एखादा चॅप्टर फिजिक्सचा होऊ शकतो माझ्या फाउंडेशन सोबत, हे तर खूप इम्पॉर्टंट आहेच, राईट. पण ज्यांना वाटते त्यांच्यासाठी सांगतोय, दिस इज द लेवल 1 बुक, दिस इज द लेवल 2 बुक. हे सोपं बुक आहे. प्रायमरीला विद्याभारती केमिस्ट्रीचा आहे माझ्या हातात, पण फिजिक्स साठी पण असंच येतं. आणि हे फिजिक्स साठीचे एररलेस बुक आहे, राईट. सो दिस इज अ लेवल 2 बुक. याच्यामध्ये हार्ड आहे क्वेश्चन, फिजिक्स थोडासा डिफिकल्ट जात असतो सुरुवातीला, त्याच्यामुळे लेवल 1 पासून सुरू करणार आपण आणि लेवल 2 चं सॉल्व्ह करणार. फायनल आपल्याला हे बुक परफेक्ट करायचं. याची जरी जाडी जास्त वाटत असेल तर एकदम इझी बुक जाणार. एक पहिले 2-3 चॅप्टर तुम्ही सॉल्व्ह केला. ओके, काय आलं रेशो? √1. √1 म्हणजेच 1:1 लिहू शकतो का मी? 1 चा √1 येतो, बिकॉज x इज इक्वल टू काय लिहिणार बघा मी? रूट मध्येच लिहिणार. f ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे f1 बाय f2 आणि रूट मध्येच लिहिणार k2 बाय. हे तर लिहिता याले ना आता सर्वांना? डायरेक्टली ला जशाच तसं, इकडे 1 वरी आहे, इकडे पण 1 वरी लिहिणार, इकडे 2 खाली आहे, 2 खाली लिहिणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यानंतर. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर वरी खाली करायचंय. इकडे 1 वरी आहे तर इकडे 2 वरी करायचं. आता मला सांगा, इनक्रीज बाय 3 टाइम्स म्हणजे f2 किती घेतला तुम्ही? 4f1, कारण f2 इज इक्वल टू f1 प्लस इनक्रीज झालाय 3 टाइम्स. सो f2 इज इक्वल टू 4f1 घेणार. आणि k तर डायरेक्ट दिले 4 टाइम्स म्हणजे k2 इज इक्वल टू, राईट. सो f1 ला f1, f2 ला लिहिलं मी 4f1 इंटू k2 ला 4k1 अपॉन k1. हे रूट मध्येच आहे, पण इथे रूट मध्ये बघा 4/4 यायलंय, जे की रूट मध्ये 1 म्हणजे रूटच्या बाहेर पण 1 येणार. दॅट इज रेशो काय येणार? 1:1. इज इट क्लिअर? सर्वांनी सांगा बरं जरा मला एकदा. अजून प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला? क्लिअर आहे का? नक्की. ओके. तर बघा, लक्ष द्या. आता थोडस आपण अजून हळूहळू याला मॉडिफाय करूया, की असं रेशो मध्ये एखादा प्रॉब्लेम असतो आणि एखादा प्रॉब्लेम पर्सेंटेज चेंज वर असतो. पण पर्सेंटेज चेंज करण्यासाठी तुम्हाला हे रेशो काढता आला पाहिजे, जे की आता आपण काढला. तर बघा, लक्षात घ्या की पर्सेंटेज चेंज म्हणजे काय. सहसा एखादी गोष्ट पर्सेंटेज चेंज मध्ये कशी करतात, त्यासाठी बघा तुम्ही फॉर्म्युले आताच लक्षात नका ठेवा. फॉर्म्युले चॅप्टर मध्ये होते, नाही सर एवढे कसे फॉर्म्युले झाले थोडे, राईट. फॉर्म्युले आताच लक्षात नाही घ्यायचे. पर्सेंटेज चेंज, यालाच पर्सेंटेजला असं आणि चेंजला डेल्टा असं लिहितात. It is given by, write down the formula, final minus initial.
अपॉन इनिशियल इंटू 100. लिहून घ्या आधी, एक्सप्लेन करतो मी फॉर्म्युला. पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला आहे फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. फायनल मायनस इनिशियल final minus initial upon initial into 100. ओके, बघा आता एक्सप्लेन करतोय फॉर्म्युला. फायनल मायनस इनिशियल काय लिहिले बाबा, बघा. जर मी तुम्हाला आता एक आपण काल फॉर्म्युला बघितला फोर्सचा किंवा पॉवरचा बघितला, P इज इक्वल टू I स्क्वेअर R. मग पर्सेंटेज चेंज इन पॉवर, बघा पर्सेंटेज चेंज इन पॉवर कसं लिहिणार, फायनल पॉवर. फायनल पॉवरला आपण शॉर्ट मध्ये कसं लिहायलो, 1 आणि 2 केले ना. फायनलला 1 लिहितो का 2 लिहितो, 2 लिहितो. सो P2 इनिशियलला काय लिहितो, P1, P2 मायनस P1 अपॉन इनिशियल म्हणजे P1 इंटू, बघा फॉर्म्युला चेंज होईल, पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला सेम राहील. समजा तुम्हाला असं विचारलं की बाबा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे रो एल बाय ए, काहीतरी असेल ते, रो म्हणजे काय, एल म्हणजे काय, ते आत्ताच नाही जायचं त्याच्यामध्ये. पण पर्सेंटेज चेंज इन रेजिस्टन्स जर काढायचा झाला तर कसा काढणार सांगा, पर्सेंटेज चेंज इन रेजिस्टन्स फायनल मायनस इनिशियल. फायनलला काय लिहिणार होतो आपण, R2 मायनस R1 अपॉन इंटू, हे समजला का बघा फॉर्म्युला, पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला समजला का बघा. एक्झाम्पल घेऊया आपण, एक्झाम्पल नक्कीच घेऊया. चला याच्यावरूनच घेऊया एक्झाम्पल, याच्यावरूनच घेऊया. हा फॉर्म्युला लिहा, R इज इक्वल टू रो एल बाय ए. R is equal to rho L by A. Length becomes twice म्हणजे L ना, लेंथ म्हणजे L, आणि एरिया becomes हाफ. आणि रो जो आहे तो कॉन्स्टंट दिलाय, बघा लक्षात घ्या. आपण जर हे दोनच वापरायचे ठरवले, याला जर वापरायचं नाही ठरवलं तर एक कॉन्स्टंट पाहिजे. तिसरी गोष्ट ते दिले आपल्याला, रो हे कॉन्स्टंट आहे. तर मला आधी R2 बाय R1 चा रेशो काढून दाखवा. R2 बाय R1 चा रेशो, जे की आतापर्यंत आपण रेशो काढले बरोबर. बघा मी R1 बाय R2 चा रेशो नाही विचारला, R2 बाय R1 चा रेशो विचारला. R2 बाय R1 चा रेशो विचारला. जर मी R2 बाय R1 जर लिहिलं तर बघा कसं लिहायला पाहिजे. R2 बाय R1 जर लिहिलं, लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्सली सांगा मला. हे रो तर कॉन्स्टंट असणार आहे, रो ला घ्यायचं आहे. लेंथ डायरेक्टली आहे, मग इकडे जो वरी आहे तोच इकडे वरी असणार, म्हणजे L2 बाय, बघा इकडे 2 वरी आहे म्हणून 2 लिहिलंय. इकडे जर 1 वरी लिहिलं असतं तर 1 लिहिलं असतं. मी डायरेक्ट R2 बाय R1 काढतो. आणि एरिया इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इकडे 2 आहे वरी म्हणून मी इकडे 1 लिहिणार आहे, खाली 2 लिहिणार. हे समजलं असेल तर बाकीचं यायला पाहिजे तुम्हाला. रेशो किती आला सांगा मला. R2 बाय R1 चा विचारला मी, R2 बाय R1 चा, R2 बाय R1 चा. L2 ट्वाइस झालाय म्हणजे 2 टाइम्स L1 झालाय, आणि A1 आणि एरिया बिकम्स हाफ म्हणजे A2 इज इक्वल टू A1 बाय
बघा लेंथ बिकम ट्वाइस, याला कसं लिहिणार, L2 इज इक्वल टू 2L1. एरिया बिकम हाफ म्हणजे A1/2. सो हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर वर जाईल, 4:1 आलं. R2/R1 is equal to 4:1. बट आपल्याला रेशो काढायला नाही सांगितला, पर्सेंटेज चेंज काढायचा आपल्याला. सो पर्सेंटेज चेंज मध्ये R2 minus R1 upon R1 into 100. आता ही एक शॉर्ट ट्रिक आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा. असं आल्यानंतर तुम्ही R2 4 ठेवा आणि R1 1 ठेवा. दॅट इज 4 minus 1 upon 1 into 100. एकदम शॉर्ट मध्ये करायचं असेल तर सो हे किती येतं, 3 into 100 दॅट इज 300% ने चेंज झालं. आणि पॉझिटिव्ह आलं म्हणजे वाढलंय, निगेटिव्ह आलं म्हणजे कमी झालं. तिथे असं पण लिहून घ्या, पॉझिटिव्ह इंडिकेट इन्क्रीजिंग, नेगेटिव्ह इंडिकेट्स डिक्रीजिंग. बघा पर्सेंटेज आज मी जरा नवीन शिकवलंय. पहिल्या 2 लेक्चर मध्ये तुम्हाला आतापर्यंत रेशोचं तरी क्लिअर असायला पाहिजे. आणि हे पण लक्षात आलं असेल तुम्हाला, पर्सेंटेज रेशो वरूनच पर्सेंटेजचे गणित येणार आहेत. त्याच्यामुळे पर्सेंटेजचे अजून आपण वाटलं तर उद्याच्या लेक्चरला प्रॅक्टिस करूया, कारण पहिले 2 लेक्चर आपण रेशो आणि प्रोपोर्शनला डेडिकेटेड केले होते. रेशो कसा फाइंड करायचा ते. पर्सेंटेज मध्ये जर काही अडचण असेल तर ती उद्याच्या लेक्चर पर्यंत सॉल्व्ह होऊन जाईल. ऍक्च्युअली इथं सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण प्रॅक्टिस लागणार आहे त्याला. मी कितीही एक्झाम्पल घेतले तर तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस लागणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत लगेचच एखादे 2 फिजिक्सचे चॅप्टर सुरू करण्यासाठी, बघा आता तुमचं आतापर्यंत डिसाईड झालंच असेल क्लास कुठं करायचे, कॉलेज कुठं करायचे, शाळा कुठं करायचे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल पुढे कसं असणार आहे. तुम्ही आमच्यासोबत डिस्कस करू शकता. जर तुमची प्लॅनिंग जर आम्हाला सांगितला तर तुमच्या प्लॅनिंग नुसार आम्ही 1-2 चॅप्टर तुमचे सोबत करून घेऊ शकतो. राईट. जर असे म्हणजे विद्यार्थी जर समजा तुमचं फिक्स आहे पुढे कसं करायचंय, इथेच क्लास करायचंय, कुठे करायचंय, तर मग त्यांच्यासाठी लगेचच म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर आपली 11वीची बॅच सुरू झाल्यावर ते चॅप्टर होणारच आहे. पण काही जणांना वाटतं की मी सोबत एक चॅप्टर केला तर जरा सोपं जाईल पुन्हा, कारण इथंच करायचंय. इथं जर करायचं असेल तर मग करून घेऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट. चला आज पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला प्रत्येकाने लक्षात ठेवा. उद्या विचारला पटकन आला पाहिजे. पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. बरं चला डायरेक्ट पर्सेंटेज चेंज काढा. आज एक प्रॉब्लेम, फायनल क्वांटिटी जी आहे ती 3/2 इनिशियल झाली. फायनल क्वांटिटी जी आहे ती 3/2 इनिशियल झाली, तर पर्सेंटेज चेंज काढा.